आता मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवरती येऊन धडकलाय। सध्या मनोज जरांगे वाशीमधल्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पोहोचलेत आणि त्यांच्यासोबत मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेले हजारो आंदोलक सुद्धा आहेत। काल दुपारी लोणावळ्यामधून सुरू झालेला जरांगेंचा प्रवास पहाटेपर्यंत सुरू होता। जरांगेंच्या हस्ते वाशीमध्ये झेंडावंदन पार पडणार आहे आणि त्यानंतर त्यांची वाशीमध्ये एक सभा सुद्धा होईल। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा दिवस निर्णायक मानला जातोय, कारण जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावं यासाठी सरकारकडून जोरदारपणे प्रयत्न सुरू झालेत। दरम्यान राज्य सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांना भेटणार आहे, त्यामुळे जरांगे पाटलांची आजची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जिथे झेंडावंदनाचा कार्यक्रम मनोज जरांगेंच्या हस्ते संपन्न होईल त्या स्थळावरनं अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, इथे तयारी कशी करण्यात आलेली आहे आणि उत्सुकता आहे ती म्हणजे जरांगेंच्या सभेची सुद्धा, कोणकोणत्या विषयांवरती मुद्द्यांवरती विशेष भर मनोज जरांगे देतील असं मानलं जातंय? ज्ञानदा एपीएमसी मार्केटमध्ये आता हे सर्व मराठा आंदोलक त्यासोबतच मनोज जरांगे पाटील आहेत। मनोज जरांगे पाटील सध्या विश्रांती घेतात आणि थोड्याच वेळात झेंडावंदनाचा कार्यक्रम इथे होईल आणि ध्वजारोहणाची तयारीसुद्धा या एपीएमसी मार्केटमध्ये करण्यात आलेली आहे। इथे छोटेखानी स्टेज आहे, इथे ध्वजारोहण केल्यानंतर कदाचित ते थोडं संबोधित करतील आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशीचा तिथे सभा घेतली जाणार आहे। आणि जे महत्त्वाचे मुद्दे म्हणजे तेच की मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलं जावं आणि त्यासाठी जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। आता राज्य सरकारकडून शिष्टमंडळ पाठवलं जातंय, शिष्टमंडळाकडून एक प्रकारे मनधरणी करण्याचा किंवा मग एक प्रकारे त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचा प्रयत्न केला जातोय। थोड्या वेळात शिष्टमंडळ सुद्धा इथे येईल आणि जी माहिती आता संयोजकांकडून मिळाली आहे त्यामध्ये ध्वजारोहण झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील काही वेळ विश्रांती घेतील, त्यासोबतच राज्य सरकारचं जे शिष्टमंडळ येणार आहे त्यांच्याशी ते चर्चा सुद्धा करतील आणि चर्चा झाल्यानंतर मग पुढची दिशा तर ठरवतीलच, त्यासोबतच वाशीमध्ये मी जसं सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज चौकाची सभा होईल त्यामध्ये पुढची दिशा ठरवतील। या सभेमध्ये कदाचित मुंबईच्या दिशेने जाण्यासाठीचा जो मार्ग आहे तो ते सांगतील, कारण पुढे चेंबूरहून आझाद मैदानकडे हे सर्व आंदोलक जाणार आहेत। आता जे सांगण्यात येतंय की पुन्हा एकदा राज्य सरकार शिष्टमंडळ चर्चा करायला येतंय। आता सध्या दिशा काय आहे, कारण सभा घेतली जाणार आहे वाशीमध्ये? सर्वप्रथम आज प्रजासत्ताक दिन आहे आणि सर्व भारतवासियांचा हा आनंदाचा क्षण आहे। आज आपण बघतोय की ह्या भारत देश संविधानावर चालतो आणि आज भारताला संविधान मिळून 74 वर्ष पूर्ण होत आहे आणि आज 75वा आपण ह्या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। खरं तर ह्या संविधानाने सर्वांनाच समान संधी, समान न्याय, समान हक्क दिलेला आहे। त्या समान संधीचा, समान न्यायाचाच आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत। मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं। सरकार वारंवार चर्चा करण्याचा प्रयत्न करते, शिष्टमंडळ थोड्या वेळात येते। शिष्टमंडळ हे रात्रीच येणार होतं, परंतु मनोज जरांगे दादांनी त्यांना थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे सकाळी चर्चेसाठी बोलवलं आहे। आता थोड्या वेळात शिष्टमंडळ मनधरणी होईल, कुठेतरी थांबवलं जाईल, मुंबईत येऊ नका असं सांगितलं जातंय वारंवार। पॉझिटिव्हली आहेत, सरकार पण पॉझिटिव्हली आहे, पण ज्या मागण्यांवर आम्ही ठाम आहोत त्या मागण्या सरकार त्या पद्धतीने त्यामध्ये GR सुद्धा दाखवले जाणार असं म्हटलं जातंय। हो, तसं तर आहेच, आणखी बघितल्याशिवाय आणखीन ते क्लिअर होणार नाही। ज्याच्यामध्ये ज्या मागण्या त्याच्यामध्ये दादांनी केलेल्या आहेत, ज्या गोष्टी आम्हाला त्यामध्ये अपेक्षित आहेत, त्या अपेक्षित गोष्टी जर त्या GR मध्ये असतील तरच ते आम्ही इथं म्हणजे ते आम्ही थांबू, नाहीतर इथनं आम्ही वापस जाऊ शकतो। त्यामुळे बरोबर आहे। हो, सरकारचं शिष्टमंडळ येत आहे आणि सरकारच्या शिष्टमंडळासोबत यशस्वी चर्चा होते का, बातचीत काय होते याची माहिती सुद्धा वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद वेदांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।